पूर्वी आपण पावसात भिजायला जायचो. पूर्वी आपण पावसात भिजायला जायचो. एका चहाच्या कपामध्ये दोघी मजा मारामारी करायची. मजा छतावर बसून आकाशाकडे पाहत. छतावर बसून आकाशाकडे पाहत तासन तास सगळं काही आहे. तो वेळ हरवला. बस मला माझा जुना नवरा परत हवा आहे. बस मला माझा जुना नवरा परत हवा आहे. बस मला माझा जुना नवरा पण तो वेळ हरवला. तू माझी मी तुझा आपलं नात गोड साखरा. अरे आज एवढ्या लवकर कसे काय आले तुम्ही? अगं पहिले बॅग तर पकड आणि चलो जा. आणि इथे बस थोडस माझ्याजवळ बस. अहो बसते मी, पण मला तुमच्यासाठी पाणी तर आणू द्या. अगं पाणी घेणे काही नाही पाहिजे मला, फक्त तू माझ्याजवळ बस फक्त चुपचाप. आज काय झालं गड्या तुम्हाला? मला तर काही समजतच नाहीये. अगं काल तू जे बोललीस ना मला, ते जे तुझे शब्द होते ना, ते रातभर माझ्या कानात घुमत होते. किती झोपण्याचा प्रयत्न केला मी रात्री, पण झोप लागलीच नाही. का हो, काय झालं होतं? अगं सारखा एकच विचार करत होतो की हा पैसा कमविण्याच्या धावपळीत मी काय काय गमावलं. तुझं हसणं, तुझ्याशी बोलणं, तुझ्यासोबत 2 मिनिट बसणं, अगं एवढंच नाही तर मुलांसोबत खेळणं. पण आज मला समजलं, सुख वस्तूंमध्ये नसतं, सुख हे आपल्या माणसांमध्ये असतं. का हो, का असं बोलताय तुम्ही? अगं काय करायचं एवढं मरमर करू? पुढच्या क्षणी काय होईल कोणाची गॅरंटी नाही. माणूस कोणत्या घडीला जग सोडून जर काही सांगता येत नाही. आणि म्हणून मी ठरवलंय की ह्या पुढचा वेळ पैसे कमवण्यासाठी नाही, तर तुझ्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी जगणार आहे. आणि आता आपण पूर्वीसारखं सुखी जीवन जगायचं आहे, समजलं काय? आणि यानंतर तुझ्यासाठी माझ्याजवळ वेळच वेळ आहे. आणि मग कामाचं काय? घर कसं चालणार? अगं काम पुन्हा मिळेल आणि पैसाही पुन्हा कमवता येईल, पण नातंच हरवलं तर पुन्हा मिळणार काय? तू माझी मी तुझा. तुमच्या घरातही असंच होत असेल तर आजच तुमच्या माणसांसाठी वेळ काढा. कारण उशीर झाल्यावर वेळ परत येणार नाही. आपलं नात गोड